चला, नमस्कार मंडळी. तर आजचा विषय आहे की प्रेमभंग नको. आजचा विषय असा आहे की कालचं कंटिन्यू करायचं पुढे आपल्याला आणि बाकीच्या गोष्टी बघायच्या आहेत. तर आय होप काल तुम्ही घरी जाऊन एक्सप्लोर केलं असेल थोडंसं की .o.s पहिल्यांदा बघितली, ती कमांड चालून बघितली असेल. अरे हो, आणि तुमच्याकडे काही लोकांकडे विंडोज वगैरे असेल तर WSL नावाची एक गोष्ट असते, विंडोज सबसिस्टम फॉर लिनक्स. तर ती टाका. बट ते खूप ओव्हरलोड वाटतं. आधीच एक OS म्हणजे विंडोज, त्याच्यावर कुठेतरी या गोष्टी VMware वगैरे नका टाकू. आधीच घरी OS आहे विंडोज, त्याच्यावर अजून प्रेशर देऊन तुम्ही VM आणि त्याच्यावर लिनक्स आणि त्याच्यावर तुम्ही प्रोग्राम वगैरे करणार असाल तर काही मतलब नाहीये. डायरेक्ट टाका उबंटू लिनक्स. नसेल माहिती तर आजचा शेवटचा दिवस आहे, टाकून घ्यायचं असेल माझ्याकडून तर मी हेल्प करेन. नाहीतर मग पुढे बघू. नेक्स्ट टू नेक्स्ट सॅटर्डे, नेक्स्ट टू नेक्स्ट नाही, हा नेक्स्ट टू नेक्स्ट सॅटर्डेला आपण करूया नाही तर ते. चला मग कालचं थोडंसं रिवाईज करू, थोडं आपल्या डोक्याला चालना देऊ. काय काय बघितलं होतं आपण. मी प्रश्न विचारतो शाळेसारखे हात वर करून, उत्तर दिलं तर हात वर करा, बाकी बघूया पुढे. तर सगळ्यात पहिले आपण एक .c फाईल बनवली होती. ती .c फाईल बनवण्यासाठी आपण कोणतं एडिटर वापरलं होतं? ओ नाही, VIM. हा. तर त्याच्यानंतर VIM वापरलं. मग आपली फाईल आपल्या हार्ड डिस्कवर स्टोअर झाली, क्रिएट झाली. त्यानंतर आपण एक कंपायलर वापरलं होतं. त्या कंपायलर बरं थोडं ती कमांड आठवत आहे का? त्या कमांड मधला जो पहिला वर्ड होता तो काय होता? ठीक, GCC. घरी हे अभ्यास करायला लागलं GCC, GCC स्पेस आणि आपल्या प्रोग्रामचं नाव .c हे टाकत होतो आपण. त्यानंतर ही कमांड टाकल्यावर सगळं नीट असेल तर कोणती फाईल बनायची आपली, त्या फाईलचं नाव काय आहे, जी फाईल बनते शेवटी? अरे मस्त, काय? परफेक्ट. A.out चालवण्यासाठी म्हणजे रन करायसाठी काय कमांड होती? परफेक्ट, परफेक्ट. ओके. मग आपण बघितलं होतं की मधात पण अजून एक आपल्या 3 फाईल होत्या ज्या आपण बघितल्या नव्हत्या. त्या 3 फाईल मधली पहिली फाईल कोणती होती? एक्सटेन्शन फक्त. हा बोल मग. अरे परफेक्ट, मस्त. आयचा काय अर्थ होतो? इंटरमिडिएटरी. जी पहिली, त्या पहिल्या फेजचं नाव काय? बरं ते सोडा, किती फेजेस आहेत या कंपायलेशन मध्ये टोटल? तुम्ही हातवर करून 4. चला काय प्रॉब्लेम नाही. तर पहिली फेज कोणती होती आपली? प्री प्रोसेसिंग. दुसरी कोणती होती? कंपायलिंग. कंपायलिंग कोण करतं? कंपायलर. आपण कंपायलर बनलेलं कोण होतं आजपर्यंत? पण इंटरनली हा कंपायलर आहे. ठीक आहे. पहिली कोण होती? जो कोण करतं? प्री प्रोसेसर. ठीक आहे. त्यानंतर तिसरी जी फेज आहे ती कोणती? असेंब्लिंग. कोण करतं? असेंब्लर. ठीक आहे. जरी तुम्ही अभ्यास करून नसला तर आता पटापट ते रिवाइज होऊन जाईल. तर असेंब्लर कोणती फाईल आणतं समोर? .s. असेंब्लरला .s फाईल येते. असेंब्लर नंतर .o फाईल येते. ठीक आहे. मग कोण येतं शेवटी? लिंकरची फेजचं नाव काय आहे? लिंकिंग. आणि लिंकिंग काय दोन फाईलला जोडतो? libc.s मधला तो कोड. ठीक आहे. libc प्री कंपाइल्ड म्हणून ठेवला होता. मला एक गंमत सांगू आता. हा अवघड विषय आहे, लोक याला ऍडव्हान्स वगैरे म्हणतात. अतिशय बेसिक विषय हा, अतिशय बेसिक विषय. आपण हा बेस मध्ये घेतोय, लोक याला नंतर ऍडव्हान्स वगैरे म्हणून सांगतात. ऍडव्हान्स काय याच्यामध्ये? आपण ते ह्या सगळ्यात बेस आहे ना. लँग्वेज समजून घेताना कंपेअर कशी होत आहे हे समजून घेणं म्हणजे तो सगळ्यात मोठा बेस आहे, बरोबर? हा बेसिक आहे. आणि आपण किती म्हणजे एकदम निवांत असं लाईक ट्रेस ऑफ बुलेट असं निवांत आणला, पण ती बुलेट पण स्लो होती आपली. ठीक आहे. तर असं काही खूप मोठा विषय नाहीये हा. मग लिंकिंग मध्ये तो जो फाईल जोडत होता त्याला एक काहीतरी म्हटलं होतं आपण, डायनामिक लिंकिंग असं म्हटलं होतं. आणि ती फाईल जी होती त्याला डायनामिक लिंक लायब्ररी असं पण म्हटलं होतं, DLL, बरोबर? ओके, ठीक आहे. पण आज मला तुम्हाला अजून यात एक्सप्लोर करायचं आहे आणि यात जबरदस्त विषय असणार आहे. ऍज युजल मी म्हटलं होतं प्रत्येक लेक्चर अशी एक ना एक गोष्ट राहील जी तुम्हाला माहित नसेल. आज पण असं राहणारच आहे. ठीक आहे.
तर कसं असतं माहितीये का, प्रत्येक कोड ला रन व्हायचं असतं. आणि कसं असतं की हार्ड डिस्कवर एक 440 बाईटची जागा असते, तिकडेच तो प्रोग्राम फक्त रन होऊ शकतो. हार्ड डिस्कवर म्हटल्यावर मी यावेळी रॅम मध्ये नाही बोलत आहे. हार्ड डिस्कवर जेव्हा आपली ए डॉट आउट बनली तेव्हा ती एक्झिक्युटेबल आहे आपली लिनक्सच्या केसमध्ये, बरोबर आहे. ती लिनक्स हे ओळखण्यासाठी आपल्याकडे काय होता, आणि लिनक्सचा मॅजिक नंबर काय आहे फक्त हातवर करा ज्यांना आठवतोय, मस्त ELF होता. ठीक आहे, तुम्ही ELFच्या घरी जाऊन मस्त बायनरी वगैरे काढली, हेक्स वगैरे काढला तर निघतो बरं ELFचा आहे तो विषय मी सांगेल तुम्हाला. मग त्याच्यानंतर कोणत्या मुद्द्यावर होतो आपण की 440 बाईट्स वर होतो आपण. तर हार्ड डिस्कवर ते 440 बाईटची जागा, 440 बाईट्स, तुम्हाला हा बाईट्स विषय काय नसेल म्हणजे मी सांगतो असतो तेवढी. अरे एक आपण हॅलो वर्ल्ड डॉट सी चे प्रोग्राम लिहिला ना तरी तो 440 बाईट्स पेक्षा जास्त आहे. त्या 440 बाईट्स मध्ये छोटासा एक असेंब्लीचा प्रोग्राम चालू शकतो फक्त. पण आता विषय कसा आहे की आपली ए डॉट आउट कुठे आहे, हार्ड डिस्कवर. रॉम नाही, हार्ड डिस्कवर. हार्ड डिस्कवर, हार्ड डिस्कवर. ठीक आहे, तू वेगळा विषय, तू रजिस्टर सगळं. ठीक आहे ठीक आहे, तर हार्ड डिस्कवर आहे. आणि रन कुठे होते, मग कोण तिथं चालली कशी आहे, पाय थोडी आहे तिला जायला, पाय थोडी आहे म्हणजे पाय थोडी आहे की ती काय एका गर्लफ्रेंडचा काय बॉयफ्रेंड आहे का फोन केला की लगेच तिकडे घराखाली, असं नाही आहे ना. तर तुम्ही एक मी किस्सा सांगतो तुम्हाला. मुन्नाभाई MBBS बघितलाय का? मुन्नाभाई MBBS मध्ये जेव्हा मुन्नाभाई जातो त्या हॉस्पिटलमध्ये, त्याला तो चिरफाड चालली असते, बरोबर आहे, चिरफाड चालली असते. तो सर्किटला फोन लावतो आणि म्हणतो मेरे लिए एक बॉडी लेके आ. तो त्या चिंगची टप्पाला घेऊन येतो, हा ना, चल तेरे एकदम एक नंबर हाका नूडल्स वगैरे असं जो धुतो त्याला आणि घेऊन येतो. ती बॉडी उठते वगैरे, मग तो मूवी एक नंबर येतो, एक नंबर ऍक्टिंग आहे. भवानी रेड्डीसाठी मूवी बघा, तो एक नंबर ऍक्टिंग केली आहे. म्हणजे रादर देन संजय दत्त, अर्षद वारसी आणि भवानी रेड्डीसाठी बघा तो मूवी, काय ऍक्टिंग केली आहे, जबरदस्त मास्टरपीस आहे. तर त्याच्यामध्ये बघा की सर्किट ते घेऊन येतो. मला एक सांगा, तो एक मधातला एक व्यक्ती होता ज्याला हा सांगत होता की घेऊन ये त्या बॉडीला, बरोबर आहे, घेऊन ये बॉडीला. आता आपल्या केसमध्ये पण हार्ड डिस्क वरून रॅम वर आणायचे, तर एक माणूस असतो त्याचं नाव आहे लोडर. आपली फाईल ए डॉट आउट कुठे बनली आहेत का, आणि रन कुठे होणार आहे, तर मधात एक कोणतरी लागेल ना आणायसाठी. तसं त्या बॉडीला आणलं सर्किटने, तसं ठीक आहे. तर हा म्हणजे मुन्ना सर्किट असतो. हा मुन्ना कोण आहे, आपला ओएस दादा माणूस आहे तो, ठीक आहे. आणि लोडर कोण आहे, त्याचा दूत आहे तो सर्किट जातो हार्ड डिस्क वरनं घेतो, रॅम मध्ये लोड करतो आणि ती रन होते. कालचं कम्प्लीट झालं पूर्ण आपलं, बरोबर आहे. कालचे जर तुम्ही एक गोष्ट करून बघा, आज घरी गेलं ना की काल मी बोललो होतो पण ते आपण केली नाही. एक काम करा, एक सिंटॅक्टिकल एरर आणा, तोही सांगतो मी काय आणा. शेवटचा कर्ली ब्रेस नका देऊ. हॅलो म्हणजे वॉइड मेन 2 राऊंड ब्रॅकेट्स, कर्ली ब्रेस ओपन, आतमध्ये प्रिंटएफ लिहा, पूर्ण नीट लिहा. प्रिंटएफ राऊंड ब्रॅकेट ओपन, डबल कोट्स मध्ये हॅलो वर्ल्ड, राऊंड ब्रॅकेट क्लोज, सेमिकोलन खाली लिहा आणि हे ब्रॅकेट देऊच नका, क्लोजिंग कर्ली ब्रेस. नंतर काय कमांड द्या की GCC -e आणि प्रोग्रामचं नाव जे काही असेल तुमचं .c, ती फाईल जनरेट होईल. पण त्याच्यानंतर कंपायलेशनसाठी माहिती काय कमांड असते, कंपायलेशनसाठी म्हणजे दुसऱ्या फेजसाठी -s द्या. हा -s द्या पुढे, ठीक आहे, -s द्या आणि पुढे टाका, तुम्हाला एरर येईल. म्हणजे याचा अर्थ आपण जे म्हणतो की कंपायलर ऍक्च्युअली म्हणजे कंपायलेशन फेज मधला कंपायलर जो तो ऍक्च्युअली सिंटॅक्सचा एरर चेक करतोय, ते खरं आहे, हे घरी येऊन चेक करायचं. आणि ती इंटरमेडिएट फाईल आणायची असेल तर -i टाका, नाही तर तुम्हाला -e मी सांगितली तर -i पण टाकून बघा, ते चेक कर नाही का ड्रामा. इधर काय होईल, स्मॉल असेल तर स्मॉल टाका, कॅपिटल असेल तर कॅपिटल टाका, स्मॉलनी वर्क करून बघा. आणि ही कमांड इकडे बदलते पण पुढं प्रोग्रामचं नाव .c
हे नाव राहतं की आपल्याला त्या पेजच्या आधी फाईलचं नाव द्यावं लागतं. तर ए हायफन येतो ना, ए हायफन येतो. तर मग तुझी फाईल मग तो डायरेक्ट .c वाली देतो. हायफन आहे किंवा हायफन इन तर होतं ना आपलं हायफन. कारण प्री प्रोसेसरचं काम काय होतं, तो त्याच्या वर जो stdio.h मधला डिक्लेरेशन होतं ते आणून ठेवत होता ना. आपण काय लिटरली बघितलं होतं किती डिक्लेरेशन होतं, त्यांना प्रिंटेक्स डिक्लेरेशन पण मी दाखवलं होतं. बरोबर आहे. सो हे सगळे डिक्लेरेशन राहणार त्याच्यामध्ये. बट आपण काय बोलतो, कंपायलर सिंटॅक्स चेक करतो. आणि काय होतं की आपण त्या ओव्हरऑलला कंपायलर म्हणून देतो की हा कंपायलर आहे, बट ऍक्च्युअल मध्ये त्या कंपायलरच्या आतमध्ये 4 फेजेस आहेत. त्यात स्वतः एक कंपायलर आहे दुसऱ्या फेज मधला, प्री प्रोसेसर, कंपायलर, त्याच्यानंतर असेंबलर आणि लिंकर. बरोबर आहे. आता आपण ती पूर्ण डायग्राम कम्प्लीट करू, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. चलो करू शिफ्ट. बघा करू. इथे आपला सोर्स कोड होता, बरोबर आहे. इथे आपला सोर्स कोड होता. याला मी नाव देतो किती पर्यंत 60 ना. मी याला नाव देतो 6.c. इकडे आपण आपला कोड लिहिलाय, बरोबर आहे. मग याच्यानंतर आपण हा कोणाला दिला, आता गेल्या कंपायलर मध्ये पण आतमध्ये बरंच काही घडतंय. ठीक आहे, बरंच काही घडतंय. आता आतमध्ये आलं, सगळ्यात पहिले इथे प्री प्रोसेसरकडे गेला, बरोबर आहे. नंतर इथे आला तो कंपायलरकडे आला. इथे तो काय करतो, तो एक्सपांड करून ठेवतो त्याच्यावर. कंपायलर सिंटॅक्स एरर चेक करतो. इथे कोणाकडे आला, इथे कोणामध्ये कन्वर्ट होणार आहे. समजायचं काम काय, मशीनला कळणारी सगळ्यात जवळची लँग्वेज असेंब्ली आहे. कारण करंट व्होल्टेजेस वगैरे वगैरे हे मशीनला जास्त चांगलं कळतं, ते असेंब्ली चांगलं बोलू शकते म्हणून आपल्याला असेंब्लीमध्ये पुढे आणावं लागतो. याच्या पुढे कोण येणार आहे, लिंकर काय करतो, तुमची libc.so प्लस .o5 या दोघांना ऍड करतो आणि आउटपुट देतो. हार्ड डिस्क मध्ये तुमच्या, तर मी ते a.out लिहितो. म्हणजे बंदी कुठे आहे, ही बंदी कुठे आहे, एसडीडी वर बनली आहे. बरोबर आहे. ही फाईल कुठे बनली आहे, एसडीडी वर. आता मला एक सांगा, मुळात ओएस पर्यंत जाण्याची गरजच काय आली आपल्याला, गरजच काय आली, कारण एचडीडी मध्ये जो प्रोग्राम रन करायचा तो एक्झिक्युटेबल आहे a.out. समजा exe असती, ही समजा हार्ड डिस्क वर रन करायची आहे, तर ती हार्ड डिस्क वर जागा फक्त 440 बाईटची आहे. आणि तेवढ्या जागेत तर आपला हा म्हणजे जो हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम तो पण नसतो, एक छोटासा असेंब्लीचा कोड फक्त जागेत राहू शकतो. आणि तो प्रोग्राम एवढा मोठा रन करण्यासाठी आपल्याला आणावा लागतो रॅम वरती ताकद रॅम मध्ये. आणि हे सगळं रन करून घेण्यासाठी जी ताकद आहे ती फक्त आणि फक्त ओएस मध्ये एवढा दादा माणूस आहे. ओएस मध्ये एवढा दादा माणूस आहे ओएस. आता समजा ओएस मध्ये ताकद आहे, पण ओएस स्वतःच जाणार ना, पुन्हा मी स्वतः लेक्चर सोडून की हा बॉडी म्हणतो तरी सर्किटला फोन लावला. तो सर्किट म्हणजे पिक्चर मध्ये येतो लोडर, तो लोडर येतो पिक्चर मध्ये, तो लोडर येतो पिक्चर मध्ये. तो काय करतो, ही फाईल इथनं घेतो आणि हिला इथे आणून ठेवतो. आणि इथं तुमची ऍक्च्युअल मध्ये a.out रन होते. आणि ही बायनरी मध्ये काय म्हणते का, कारण ओएस ला 0101 मध्येच कळते बायनरी आहे, म्हणून ओएस त्याला आपल्याला अल्टिमेटली बायनरी मध्ये त्याला एक्सप्लेन होतं, कारण ओएस ला बायनरी कळते. आणि ओएस मार्फत आपण हार्डवेअर पर्यंत शकतो, कारण प्रत्येक प्रोसेसचं टार्गेट हे आहे की त्याला अचीव्ह करायचं की मला हार्डवेअर पर्यंत पोहोचायचं. आणि इथे येते ओएस मार्फत तो बोलतो, इकडे तो सीपीयू कडे जाणार आणि सीपीयू कडून इकडे तो तुमच्या
मॉनिटरवर प्रिंट करणार हॅलो वर्ल्ड. हॅलो वर्ल्ड. आता अजून एक गंमत पण सांगतो. इथे आहे ना, इथे लोडर मी म्हटलं तो उचलून आणतो. आता तुम्हाला गंमत सांगतो. लिंकरचे आहेत दोन कामं आहेत आपल्याकडे. लिंकरचे थोडं डीप घेऊन चाललंय. नीट लक्ष द्या. थोडं डीप घेऊन चाललंय. हे काय करतं सगळं इथे काहीच नाही, फक्त लोडर नवीन आलंय. थोडं डीप घेऊन चाललंय. लिंकरचे आहेत ना दोन कामं असतात. पहिलं म्हणजे त्या डोक्यावर टोपी बसवायची, म्हणजे प्रायमरी हेडर असते. आणि दुसरं म्हणजे ज्या एक्सटर्नल फाईल्स असतात त्या लिंक करणं. म्हणजे तुमची जशी की बॉडी आहे stdio.h मधल्या printf ची बॉडी किंवा scanf ची बॉडी त्या तिथे आणून त्याला चिपकवणं. म्हणजे कोणत्या तुमच्या ऑब्जेक्ट फाईलला जिथे तुमची विंडोज .obj तिथे .o फाईल त्याला आणून त्या फाईल लावणं हे काम पडत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही समजा तुमची .o किंवा विंडोज .obj फाईल आहे, याला आणून त्या एक्सटर्नल फाईल चिपकवणं म्हणजे हा त्याचा कोड आहे, बॉडी आहे, ती आणून लावणं एक हे. आणि याच्या डोक्यावर तो एक प्रायमरी हेडर ठेवतो. या प्रायमरी हेडरमध्ये 27 गोष्टी असतात. सगळ्या सांगणार येत नाही. 27 गोष्टी असतात. त्यातली एक म्हणजे असते तुमचा मॅजिक नंबर आणि दुसरं असतं तुमचं एंट्री पॉइंट फंक्शन. एंट्री पॉइंट आणि 27 गोष्टी असतात. टोटल 27 गोष्टी असतात. कळलं? त्या प्रायमरी हेडर मधल्या दोन गोष्टी कोणत्या, एक मॅजिक नंबर आणि दुसरी म्हणजे कोणती, तुमच्या या त्यांना लिंक करून करणार. लिंक म्हणजे लिस्टमध्ये वाढत नाही का त्याच्यामध्ये या आणण्यामध्ये. आणि प्रायमरी हेडर म्हणजे मॅजिक नंबर काल आपण बघितला ELF होता, तेही कळतं. आणि लोडर काय करतो की टोपी उडून टाकतो आणि मग नंतर प्रोग्राम देतो रॅमवर एक्झिक्यूट करतो. कळलं? हे एवढं पर्यंत आहे. ठीक बघा, तुम्हाला आता बाउन्स वेगळ्या कोणाला म्हणजे तुम्हाला कळलंय. .c आणि इथे प्रीप्रोसेसर इथून मी कोणतीकडे बनवली .i, इथे कोणती बनली .s, इथे कोणती बनली .o, इथून a.out बनली. a.out पासून तो हार्ड डिस्क वर आला. आता हार्ड डिस्क वरून उचलून तुला रॅम वर आणायचं म्हणजे इथे जे हार्ड डिस्क वर आहे ते आणायचं काम कोण करतं, लोडर. लिंकरने दोन गोष्टी डोक्यात बसवल्या, कोणत्या, प्रायमरी हेडर. एकच गोष्ट बसवली, त्यात 27 गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी लिंक मधल्या फाईल लिंक केल्या, त्याचं नाव आहे ना. आणि त्याच्यानंतर जाऊन तुम्ही तो रॅमवर आला आणि गोष्टी पुढे झाल्या. बरं, हे माझं मी आजपर्यंत लय युट्यूबचे लेक्चर्स बघितले आहेत, खूप व्हिडिओ बघितले आहेत. हे सगळं एका लेक्चरमध्ये कोणीच सांगितलं. मला भेटलं तर मला वाटलं आतापासून तर कोणी मला दाखवले नाहीये एका लेक्चरमध्ये. आणि हे कोणाला माहिती नाही. तुम्ही त्या ग्रुपमध्ये आलेले आहात आता की जे काही टक्के लोकांनाच माहिती आहे, फक्त ते पण एका बोटावरचे टक्के चालू. काय घेऊन 5% 6% लोक ज्यांना गोष्टी माहिती. बऱ्याच लोकांना हे माहिती आहे की इकडे मॅजिक नंबर आणि हे असतं, पण ऍक्च्युली तो उचल चुकून लिंक सोडवण्याचं म्हणतात, हे माहितीच नाहीये. मधात एवढ्या गोष्टी होत्या हे माहितीच नाहीये. यांना बघायचं तर ते माहित नाही. आणि जरी बघितलं ते बायनरी मध्ये कसं बघायचं ते माहित नाही. आणि समजा बायनरी मध्ये XXDC युटिलिटी बघून म्हणजे वापरून नाही बघितलं तर त्याला कळणार कसं तिकडे गेलं. एवढं ठीक आहे. हे सगळं कोणाला कळलं नाही तर काही प्रश्न, काही कुठल्याही प्रश्न प्रायमरी हेडरचा पर्पज काय असतो तेच तू सांगितलं नाही. मॅजिक नंबर होणार कुठे. ओके. आणि काल म्हटलं की प्रोग्राम तर गळून पडतो लोडर. म्हणजे तो लोड करायचा आधी करतो की ते कसं आहे गळून पडतं म्हणजे टुपी होऊन जाते ती. त्याला ग्राफिकली इमॅजिन कर की हे वर आहे, पण याचं काही कामच नाही ना आता. असं त्याला कळलं ते आता त्याला कळलं ना मी याची पाहिजे रॅम वरसाठी उडून जातं. आणि नंतर एक्झिक्यूट होताना काही गरज आहे का आपल्याला कळलंय. आणि एक्झिक्यूट होत्या म्हणजे मला नक्की कळलंय की ती बाबा याचीच फाईल आहे ELF ची, म्हणजे लिनक्सचीच फाईल आहे.
विंडोजची असते .exe तर मला काय असतं विंडोजचे नंतर रन होताना काय आपल्याला म्हणून ते लोडर बरोबर चेक करून वगैरे सगळं निवांत करतो. त्यांची पॉईंट म्हणजे की वाचायला खूप चांगलं असते का हे बघ आता इन केस तुमचं जावा केलं असेल तर पब्लिकसाठी व्हॉइड मेन नावाचं एक फंक्शन असतं. सी मध्ये मेन नावाचं एक फंक्शन असतं जिकडून ऍक्च्युअल एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम सुरू होतं. त्याची इन्फॉर्मेशन असते त्याला तर कळलं पाहिजे ना की सुरू कुठून करायचं त्याची गोष्ट कळलं. आणि अजून एक होता की लिस्ट डॉट टेक्स्ट मधल्या फाईल्स तो जोडतो तर ती ज्याची ज्याची गरज असेल तेवढ्याच फाईल घेतो सगळं घेऊन लावतो. बघ आपण काल बघितलं होतं लिस्ट डॉट एसओ आधी बघ ठीक आहे तेव्हा तो डॉट एस फाईल बनवली त्यांनी तेव्हा आठवतो किती लाईन्स होत्या भरपूर नव्हत्या खबर. तिथे सगळ्या स्टार्टिंगला आय मध्ये सगळे डिक्लेरेशन काढून बसवले पण जेव्हा डॉट एसचा कोड आणला तेव्हा किती 400 म्हणजे कोणाच्या राहिल्या जेवढ्या कामाला तेवढ्या मग तेवढं काढून शिकतोय ना. चला लावू द्या ऐक हे कळल्यावर ऍक्च्युअल मध्ये शिकायला मजा येते की काय आहे. म्हणून माहित आहे सगळं हे सगळं माहिती आहे कोणाला ते तरी ऐकलं असेल कोणी ना कोणी मॅजिक नंबर प्रायमरी हिटर वगैरे ऐकलं असेल पण ह्या बाकीच्या गोष्टी सगळं एकासोबत माहिती असणं चला चांगल्या गोष्टी शिकताय ना कमीत कमी. लोडरचे पण काही टाईप्स असतात का? थांब आता आपण काय करूया की आपले प्रश्न जे आहेत ना हे थांबूया. प्रत्येक गोष्ट आतमध्ये घुसायला गेले ना हा एक वेगळा सब्जेक्ट आहे. प्रत्येक गोष्टीत आत घुसायला गेलो तर वेगळा सब्जेक्ट आहे. लेट स्टिक टू म्हणजे आपल्या गोष्टी राहील ना लेक्चर झालं की आपण मग Q&A करू या गोष्टींचा. कंपाइलिंग म्हणजे कंपाइलिंग म्हणजे ओरल फुल प्रोसेस कंपाइलिंग नाही त्याला आपण इन जनरल मध्ये कंपायलर म्हणतो जशी आपण नॉर्मल डायग्राम बघतो पण त्यात 4 फेजेस असतात. त्यातली ऍक्च्युअल दुसरी फेज म्हणजे जे सिंटॅक्स चेक करते ती म्हणजे कंपायलर आहे. तर अख्ख्याला लोक इन जनरल मध्ये कंपायलर म्हणतात की हा कंपायलर आहे बट ऍक्च्युअल मध्ये कंपायलर दुसरी फेज मध्ये जो काम करतो ना तो सिंटॅक्स चेक करणारा कंपायलर आहे. कंपाइलरच नाही. इन जनरल म्हणताना कंपायलर म्हणा कोणी तुम्हाला समोरचं भेटलंच कधी इंटरव्ह्यू मध्ये इन डेप्थ मध्ये की हे काय होतं पूर्ण कंपायलर त्यामध्ये 4 फेजेस सांगायचे. हे इंटरनलचं का? जेव्हा हे इंटरव्ह्यू आला आम्ही सीच्या एक्झिक्युशन प्रोसेस सांगणं म्हणून ओके ते कंपायलेशन प्रोसेस सांगणं ओके ओके तेव्हा ते हे 4 मिनिट करून ठेवले होते हां त्याचा विचार नाही केला आता विचार करेल. ओके ओके. टूलचेन विचारतात जनरली मी एवढं बघितलंय टूलचेन विचारतात. टूलचेन मध्ये एवढ्या डीप मध्ये माहिती असेल तर सांगायचं. तुम्ही सांगितलं आणि त्याला पटलं नाही तर तुम्हाला इंटरव्ह्यू मधनं रिजेक्ट करून टाकेल. आहे ती पण गोष्ट आहे की इंटरव्ह्यू ड्राईव्ह कसं करतात याच्यावर पण एक सेशन घेत असतो. चला झालं असेल इकडे लक्ष द्या आता आपल्याला पुढे जायचंय.
इंडस्ट्री दोन काम सांगितलं हा बोल. अटॅच प्रायमरी हेडर दुसरं कोण सांगितलं प्रायमरी हेडर असतं, प्रायमरी हेडर आणि दुसरं लिप्सी.एसओ प्लस जो करतं त्या दोन गोष्टी. ठीक, चल आता आपण एक काम करूया. आपल्याला नवीन विषयात जम्प करायचा आहे, तो म्हणजे डेटा टाईप्स आहे. ठीक आहे, डेटा टाईप्स का लागतात इथून सुरुवात करूया आपण. आणि हे माझा शब्द आहे की याच्या अगोदर तुम्ही डेटा टाईप्स असं पहिले कुठेच शिकलेलं नसाल. ठीक आहे, चला. सो फर्स्ट ऑफ ऑल डेटा टाईप्स म्हणजे काय आणि लागतात का बरं, हा पूर्ण आपल्याला विषय बघायचा आहे. बरं, आपण इन जनरल टर्म्समध्ये कॅटेगराईज करताना तुम्ही कन्सिडर करा की तुम्ही घर घ्यायला समजा घर. त्याच्या अगोदर सगळ्यात पहिले प्रश्न आला पाहिजे की तुम्ही बॅचलर आहात, फॅमिली आहे, की तुम्ही म्हणजे अजून कोणत्या तरी रिलेशनशिपमध्ये आहात. त्याच्यावर डिपेंड करतं की तुम्ही घर कोणत्या प्रकारचं घेणार आहे. बरोबर, कन्सिडर करा की तुम्ही बॅचलर आहात, तर तुम्ही काय बघाल की एका फ्लॅटमध्ये च्या एका रूम मध्ये 3 लोक शेअर करतात, त्याचा एक बेड मला भेटून गेला पाहिजे. बॅचलर असाल तर. तुम्ही फॅमिली असाल तर म्हणजे नवरा बायको, तुम्ही याचं काय 1 BHK बघाल. नवरा बायको आई वडील असाल तर तुम्ही 2 BHK बघाल. नवरा बायको मुलं आई वडील असेल तर तुम्ही 3 BHK बघाल. आणि अजून एक स्पेशल कॅटेगरी असते बरं, की बॅचलर आहात, 3 BHK फ्लॅट आहे, त्यातली तुम्हाला एकच बेडरूम पाहिजे. ही स्पेशल कॅटेगरी असते. ते कशासाठी घेतात ते माहित नाही मला, बट अशी पण एक कॅटेगरी असते की 3 BHK फ्लॅटमध्ये एक सिंगल रूम घेतात. त्यांचं काहीतरी असेल की जे स्पेशल केसमध्ये की त्यांना ती एक सिंगल रूम हवी असेल, ही पण एक स्पेशल कॅटेगरी असते. तर असं तुम्ही ते फ्लॅट अँड फ्लॅटमेट्सवर वगैरे फेसबुकवर चेक कराल तर असं असतं. ठीक आहे, तर तुम्ही हुशार आहात की ते का वगैरे घेतात. तर अशा स्पेशल कॅटेगरीज आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टींची गरज का पडली बरं. मी समजा म्हटलं की नाही ते पूर्ण फुल फ्लेजेड फॅमिली, मुलं आई वडील बायको हे सगळं घेऊन तुम्ही 1 BHK मध्ये म्हटलं की जा, ओव्हरफ्लो होऊन जाईल ना. अरे भाई कुठं म्हणजे फॅनवर वगैरे झोपाल का मी त्याच्यावर, की या याच्यात मधात एक कप्पा टाकाल तुम्ही की वर वेगळा खाली वेगळं, प्रायव्हसी इन्व्हेड. ठीक आहे, मुलांना झोपायला जागा नाही आहे, आई वडील काय कुठं ठेवाल कुठे. बरोबर ना, बरोबर आहे. तर ह्या जागेच्या गोष्टीमुळे पूर्ण आपल्याला ह्या गोष्टी मॅनेज करायला, आणि आपल्याकडे ते एकच घर आहे म्हणजे रॅम, आणि त्यात मॅनेज करायच्या बरोबर गोष्टी. तर कोणाला किती जागा भेटायला हवी हे पण तर इम्पॉर्टंट आहे ना. बरं, आपण कोडिंग का करतो, कारण आपल्याला रिअल लाईफ अप्लिकेशन मधनं काहीतरी ऑटोमेट करायचं असतं. कन्सिडर करा की तुम्ही एखाद्या कॉलेजबद्दल बोलत आहात, तर तिकडे तुम्ही एक स्टुडंटला स्टोअर कराल ना. त्या स्टुडंटच्या काही गोष्टी असतात की वय झालं, कोणत्या डिव्हिजनचं आहे, कोणत्या सब्जेक्टचं आहे, कोणत्या स्ट्रीमचं आहे, या सगळ्या गोष्टी तर मॅटर करतील ना. हे पण तर स्टोअर करावं लागेल, आणि स्टोअर करण्यासाठी जागा लागते, आणि ती जागा रन होताना कुठे भेटते आपल्याला, रॅमवर. म्हणजे रॅमची मेमरी मॅनेज करणं आलं आपल्याला, ते जॉब कोणाचं आहे, ओएसचं आहे. म्हणून तर एवढी इम्पॉर्टंट आहे. आणि दुर्दैवाने ही सुदैव गोष्टी म्हणा किंवा एक चांगली गोष्ट आहे की सी मध्ये मेमरी आपल्याला स्वतःला मॅनेज करावं लागते आपल्या कोडची. जावामध्ये तिकडे बसलाय गार्बेज कलेक्टर वगैरे वगैरे गोष्टी, या सगळ्या तुम्हाला मेमरी मॅनेजमेंट करून देतात. इथं नाही, सगळं स्वतः. म्हणून तर तेवढी भारी आहे ना, तुम्हाला फ्रीडम भेटतं. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला फ्रीडम नाही, आम्हाला तर गार्बेज कलेक्टर, मेमरी मॅनेजर वगैरे सगळं पाहिजे, कन्स्ट्रक्टर आम्हाला सगळं स्वतः पिकत झालं पाहिजे. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला नॉर्मल आयुष्यात असं फ्री राहणं आवडतं की माझे डिसिजन्स मी घेणार, मला कॉलेजमध्ये कधी जायचं मी ठरवणार, मला कधी माझ्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडसोबत भेटायचं हे मी ठरवणार, की असं एक वातावरण आवडतं की आई वडील सांगतील की बेटा 7 नंतर बाहेर नाही, घरीच. ठीक आहे, किंवा जेवण तू 2 वाजताच करणार, 12:30 वाजता तुला काहीच भेटणार नाही, तोपर्यंत उपाशी राहायचं आहे, की लगेच तुझ्यात पैसे गेले आणि वडापाव खाऊन आले बाहेर. काय जास्त चांगलं वाटतं, ऑप्शन ए की ऑप्शन बी? फ्रीडम ना. तर मग समजा इकडे फ्री हँड आवडतो, तर मग कोडिंग मध्ये का बरं कोणतरी तुम्हाला वर मॅनेज करायला लागतं? स्वतः करा सगळं, इथे पण तर फ्री हँड वाला खेळ असतो ना. आणि जेवढं डेव्हलपरला फ्रीडम देतं ना, तेवढं भारी अप्लिकेशन डेव्हलप करतो. आणि हाच फ्रीडम तर जेम्स गोस्लिंग आणि त्याच्या टीमला भेटला, म्हणून तर त्यांनी जीबी आणि जावा क्रिएट केलं ना. हाच फ्रीडम तर तिकडे
म्हणजे रसूलला भेटला म्हणून त्यांनी पायथन बनवलं ना. माहिती असेल ना मॉन्टी पायथनची स्टोरी. नसेल माहिती तर पायथन मध्ये कोण कोण काम केलंय का आतापर्यंत? पायथन करता स्टोरी माहिती आहे का? एक कर्म तरी. तर ते बघ स्टोरी बघ. ठीक आहे. मॉन्टी पायथन्स नावाची एक एक सिरीज होती. त्याच्यावरून नाव आलं घाबरायचा. त्याच्यामुळे त्यांनी नाव ठेवून दिलं पायथन. बरं असो. ते मॉन्टी पायथन्स नावाची ते वगैरे वगैरे स्टोरी बघ. आता पायथन मध्ये काम करणार असेल तर या गोष्टी माहिती असू दे. कोणी लहान भावाने विचारलं समजा की सांग बरं दादा काय स्टोरी, मग काय सांगशील? त्याच्यामुळे सगळं माहिती करून त्याच्यावर आपण काम करता येते. ठीक आहे. बरं कोणाला रिएक्ट मध्ये पण काम करतोस ना तू? रिएक्टची स्टोरी माहिती आहे का? रिएक्ट का आलं? नाही, मी सांगतो. रिॲक्टचा विषय काय झाला होता माहिती आहे का? रिॲक्ट कोणाचं आहे? फेसबुकचं, मेटाचं आहे है ना? त्यांनी आणलं ना. का आणलं माहितीये का? नाही नाही गप. काही आपलं फेकतोय. गप. फेसबुक मध्ये एक प्रॉब्लेम होता. अँग्युलरची पण एक स्टोरी आहे माहितीये का? त्यांनी अख्खच्या अख्खं डॉक्युमेंटेशन वगैरे वाचून त्यांनी स्वतःचं V8 इंजिन त्यांनी मागितलं होतं की अरे बाबा मला द्या V8 इंजिन. तर गुगल नाही बोलली होती. मग त्यांनी स्वतःच्या डॉक्युमेंटेशन मध्ये स्वतःचं V8 इंजिन म्हणून जावास्क्रिप्ट बाहेर पडली त्यांनी. म्हणजे ब्राउझरचं बाहेर पडलेलं नाही. तर तोपर्यंत तर V8 इंजिन वर चालायची ना. गुगलचं V8 इंजिन आहे क्रोमचं. तर रिॲक्ट मध्ये आहे ना फेसबुक मध्ये एक प्रॉब्लेम होत होता. कोणी कोणी फेसबुक वापरलंय? तर फेसबुकमध्ये एक इश्यू होता की जे मेसेजेस यायचे ना, कोणी आपल्याला चॅटमध्ये पाठवलं की आलं, तुम्ही मेसेज बघितल्यावर पण नोटिफिकेशन दिसायचा. ते लाईव्ह अपडेट नाही व्हायचं आणि ते इरिटेट करायचं काही लोकांना. नोटिफिकेशन तरी अरे मी सगळं झालं माझं करून तरीच नोटिफिकेशन दाखवतोय. घोस्ट मेसेजचा प्रॉब्लेम होता. तर ते सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी रिॲक्टची लायब्ररी आणली आणि पुढे जाऊन ते रिॲक्ट बिकेम म्हणजे लाईक रशियन हिस्ट्री. रिॲक्टने खूप छान काम केलं. आता लोकांना खूप आवडते. तेव्हा शिव्या घातल्या होत्या. तर आता रिॲक्ट आवडते. मजा असते या स्टोरीमध्ये. वाचत जा. असो, आपण आपल्या मुद्द्यावर वापस येऊ की आपल्याला जागा हवी आणि ती जागा रॅम भरायला नव्हताना. बाकीच्या ठिकाणी आपल्याला तर पोटरन होत नाही. हार्ड डिस्कवर 440 बाईट. इकडे तर पटांगण मोकळं आहे पूर्ण. किती जीबीची रॅम आहे तुमच्या? 32 जीबीची मी ऑफिसच्या मशीनवर रॅम आहे माझी. आणि म्हणजे रॅम आणि SSD विषय वेगळा. ते आपण नंतर बघू पुढे जाऊन की SSD रॅम वगैरे हा हार्डवेअरचा विषय. बट अगेन अतिशय मस्त आहे. रॅम मध्ये तो प्रोग्राम XIP म्हणतात त्याला, एक्झिक्युटिव्ह प्लेस. जागेवर तिकडून इकडे तो रन होतो. तुम्हाला माहिती असेल तर. आपण आपल्या मुद्द्यावर येऊ. भरकटू नये. हे भरकटलं ना तर हे माझी खाज आहे की मी भरकटून जातो. एवढी प्रश्न येतात की मेन टॉपिकच राहून जातो. असं चला. तर आपल्याला जागा हवी आणि ती रॅम वर आहे. बरोबर आहे. तर आपल्याकडे जसं आपण भाषा बनवताना आपण काही व्याकरण बनवतो मराठीत. ठीक आहे. इंग्लिशमध्ये आपण असतात व्हॉवेल्स असतात, ते कन्सोनंट्स म्हणतात ना, हा ते असतात, प्रेपोजिशन्स असतात वगैरे वगैरे वगैरे. मराठीत पण आपलं आहे असं. तर ही पण एक लँग्वेज आहे ना. यांनी पण तर काहीतरी एक बनवून ठेवलंय की ह्या टाईपच्या प्रकारे तुम्ही बोला. तर जेव्हा यांनी लँग्वेज बोलली यांनी बघितलं की कोणाला किती जागा पाहिजे, एक्स्ट्रा नाही गेली पाहिजे, मेमरी बरोबर मॅनेज झाली पाहिजे. तर बरोबर यांनी ती जागा ठरवली. आता मी उलट घेऊन चाललोय तुम्हाला की फायनल प्रोडक्ट आणि मागं येऊ की काय काय केलं असेल. मग कोणते डेटा टाईप सांगा बरं. आपण बोर्ड लिहू नंतर आपण. बट कोणते असतात? 3 टाईपचे डेटा टाईप्स असतात. ठीक आहे. पहिलं म्हणजे प्रिमिटिव्ह, दुसरं म्हणजे डिराइव्हड आणि तिसरं म्हणजे युजर डिफाईन्ड. असे 3 टाईपचे असतात. तर प्रिमिटिव्ह म्हणजे कोणते? जे लँग्वेजने खुद्द स्वतः दिलेले आहेत. इंट, कॅर, फ्लोट, डबल, लॉंग, वॉइड पण आहे. ठीक आहे. 6 सांगितले ना मी. मुझा बरं. कॅर, इंट, फ्लोट, लॉंग, डबल आणि वॉइड. ऍक्च्युली लॉंग पण तो डबलचा मोठा व्हर्जन आहे. बट असे असतात. सो हे. मग डिराइव्ह मध्ये कोणते आहे? ॲरे, फंक्शन. तुम्ही तुमची बत्ती पडली फंक्शन. हा जर डेटा प्रूफ करून देईल नंतर तुम्हाला. त्यानंतर युजर डिफाईन्ड मध्ये स्ट्रक्चर्स आणि पॉइंटर्स. हे शिकायचं आपल्याला पूर्ण पुढच्या एवढ्या दिवसांमध्ये. अतिशय सुंदर प्रवास आहे. करून बघा तरच कळेल. म्हणतात ना प्रेम करून बघा तेव्हाच कळेल की म्हणजे जेवढं सुख देतं ना त्याच्यापेक्षा जास्त दुःख पण देतं ते.
म्हणजे दिवसातले फक्त 10 मिनिटं चांगले असतात, बाकीचे म्हणजे पूर्ण राहिलेले वेळ असतो ना दुःखच देतं ते. म्हणजे डोक्यात काय करत असेल, का करत असेल, आणि तो इकडे तिकडे काशीत काहीतरी तो विचार करतो ते फ्रीजचं लाईट कधी बंद होत आहे, आणि मुली विचार करते की आई शपथ हा काय करे दुसऱ्या मुलीतून बोलायचं, आणि हा पठ्ठा तिकडे ते फ्रीज बरोबर कोणत्या पॉईंटला लाईट बंद होते हा तो विचार करत आहे. असातला खेळ असतो तो. आणि कोडिंग अशा ठिकाणचं दुखणं आहे ना, सांगू शकत नाही, आणि नाही केलं तर लागते पण. ठीक आहे, अशा ठिकाणचं दुखणं आहे. केल्यानेच जमतं. प्रेम कसं आहे की कोणी किती पण थेरी सांगितली जमणार नाही, केल्यानेच जमतं. आणि तसं कोडिंग पण आहे, कोडिंगवर प्रेम केल्यानेच कोडिंग जमतं. बरोबर आहे. आणि ज्यांनी कोणता प्रोजेक्ट केला असेल ना स्वतःहून, ठीक आहे, आत्मबळावर, तर त्यांना कळलं असेल की जेव्हा स्वतः करतो ते रात्र जागणं, आउटपुटने येणं, आणि मग अचानक गाडी चालवताना उत्तर आठवणं किंवा झोपताना उत्तर आठवणं, ते जे सुख असतं ना नंतर, ते एका क्षणाचं असतं. पण त्याच्या अगोदर जी लागली असते ना, किती वेळा कपाळात गेले असतात ते आपल्याला माहिती फक्त. ठीक आहे, तर ते खरं प्रेम असतं कोडिंगवरचं. सुख कमी देतं, दुःख जास्त आहे, पण ओव्हरऑल सुखच जास्त आहे त्याच्यामध्ये. हे कोडिंग आहे. ठीक आहे. तर आपल्याला ती जागा, मग आपण एवढे बघितले. आपण पहिले प्रिमिटिव्ह शिकू जे लँग्वेजने खुद्द दिली आहे. ठीक आहे. तुम्हाला तर मराठीने फक्त आई, बहीण, बाप शिकवलं होतं. ठीक आहे. शिव्या तुम्ही बनवल्या ना, तुझ्या आईची खटखट, ठीक आहे, तुझ्या आईची टिंब आपण बनवल्या ना. ठीक आहे. तर ती प्रिमिटिव्ह म्हणजे काय, आई, वडील, मी, स्वतः, आयटम, हे सगळं म्हणजे आपण स्वतः बनवलं हे शब्द. त्याच्यानंतर ते मराठीतनं प्रेयाचे दिलं होतं. त्यानंतर म्हणजे तुम्ही आपल्या ते शब्द बनवले नंतरचे. बरोबर. तसंच या नेचर झाड दिले होते, झाडं कापून कपाट तर आपण बनवलं ना, ते युजर डिफाईन झालं. मग डिराइव्ह म्हणजे काय, प्रिमिटिव्ह पासून बनवलेले, आणि युजर डिफाईन म्हणजे जे आपण स्वतः मग बनवतोय स्ट्रक्चर्स वगैरे वगैरे डिराइव्ह पासून वापरून. तुम्हाला मोठा मोठा विषय कळला असेल आता. हा, पण आता कुणाला जागा किती द्यायची आहे हे पण इम्पॉर्टंट आहे ना. अरे 2 BHK फ्लॅट, 1 BHK, 1 RK, एका फ्लॅट मधली एक बेडरूम, ठीक आहे, विथ बाल्कनी. सुट्टा कुठे मारणार, घरात थोडी मारणार. तर so, या गोष्टी पण ते इम्पॉर्टंट असतात ना. हा, तर मग ह्यांना जागा किती द्यायची हे पण तर मॅटर करतं. याच्यासाठी पण काहीतरी असलं पाहिजे ना. यांनी पण तेव्हा बघितलं असेल डेनिस रिच्चीने वगैरे की बाबा याला एवढीच जागा द्यायची आहे. मग यांना जागा पण असतात. मग इंटला 4 बाईट असते, कॅरला 1 बाईट असते. ठीक आहे. टर्बोसी वापरलं असेल तर इंटला पण कदाचित 1 बाईट वगैरे राहायची, 2 राहायची टर्बोसी मध्ये. हा, 2 राहायची. आता मी सांगितलं ना, माझा टर्बोसीचा एक्सपिरियन्स लय वाईट आहे. पहिल्या दिवशी सांगितलंय. तर ती ब्ल्यू स्क्रीन, आणि ब्ल्यू स्क्रीन म्हटलं की एकच आठवायचं असं. अरे ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणतोय. विंडोज तर मेल्यावर आठवत ना, तुमचं तुम्ही बघा काय होतं तर. पण माझं ब्लू स्क्रीन ऑफ डेथ बद्दल बोलत होतो मी. तर ती टर्बोसी मालते BOSOD, ब्लू स्क्रीन ऑफ डेथ. हा, तर पुढे मग आपण आता ते टर्बोसी 2 मिनिटं मी जमाना झाला वापरून, तेव्हा मी चेकीला शेअर केलं, नंतर मी VIMच वापरलं, GCCच वापरलंय. तर टर्बोसी खरंच जुनं आहे ते, आणि त्याला म्हणू शकतो की अरे नको बाबा आता ये VM म्हणजे इकडे GCC वर शिफ्टतो, CC वर वगैरे. तर तिकडे त्याला जागा किती भेटायची तो वेगळा इश्यू होता. पण इथे 4 बाईट आता आपण GCC वापरतो ते, हे फ्लक्च्युएट पण होतं बरं कंपायलरनुसार. आता आपण GCC वापरतो म्हणून 4 बाईट, इंटला, कॅरला 1, फ्लोटला 4, डबलला 8, लॉंगला 8. बोलू का पुढचं? पॉईंटला किती? पॉईंट म्हणजे काय? काहीच नाही. मग जागा किती? काय वाटतं? 0 यायला पाहिजे ना? नाही वाटतंय असं. किती यायला पाहिजे मग? 3.5, 1 पाव ते 0 नाही आहे. आहे. नसतं. पण का नाही आहे? काय वाटतं तुला असं की 0 नाही आहे? काय म्हणजे काहीतरी तर असेल ना. म्हणजे अरे सुंदर, 1 नंबर. तिचं म्हणलं काय, काहीतरी दाखवण्यासाठी काहीतरी असायला पाहिजे ना. तर 0 तर नाहीये, 1 नंबर. हेच लॉजिक आहे त्याच्या मागचं की व्हॉइडला 1 बाईट जागा भेटते. हेच लॉजिक आहे. मस्त. तुझा ग्राफ चांगला चाललाय बरं. म्हणजे तू त्याच्या हिशोबाने विचार करू शकते की रॅम मध्ये काहीच नाही दाखवायसाठी पण तर काहीतरी दाखवावं लागेल ना. तर मिनिमम काय बनतंय?
1 बाईट म्हणून 1 बाईट जागा भेटते. तर हे आपण बघणार आहोत. बट आता जरा अजून मागे तर आता थोडं अजून किती अभ्यास होणार आहे ऐका, अजून मागे जाऊ. हे सगळं चाललं कुठे? जागा कुठे? रॅमवर. कनेक्टेड रॅम इथून फिटले काहीच भेटत नाही. मग ऐका, नीट ऐका. रॅमवर. रॅम काय? इलेक्ट्रॉनिक स्पेस. हार्डवेअर पण आहे. हार्डवेअर मध्ये आहे नाहीये करण्यासाठी काय असतं? वायर. बायनरी अजून खाली आहे. कशात चाललंय ते? वायर. रॅम पण वायरची बनली आहे का? येस. आता ठीक आहे, तुम्ही मोजताना आता आपण हे जे बोललो 4 बाईट, 1 बाईट, 2 बाईट, हे काय आहे? अमित फिरू रे तिकडे. हे अतिशय सुंदर टॉपिक आहे. आता बघा, अंगावर टाकायचं तुम्ही. ज्यांना माहिती आहे त्यांचे ठीक आहे, जे जुने शिकले. आता नंबर बघा. आणि खरंच स्वतःला घ्यायला विचारा की त्याला जेवढं आयटी मध्ये होतो आणि सगळ्यात बेसिक गोष्ट होती वाईट वाईट. मी तेच केलं. बरं, गंमत सांगितलं. ही काय तुमची? आपण काय म्हणताय? रॅम एक फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस आहे. ठीक आहे. रॅम मध्ये आपण काय म्हणताय की करंट आहे, फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस बोलतो आपण. आणि हे सगळ्यांनी आपण गोष्टी ऍग्री केल्या की हा करंट बसतो म्हणजे करंट जातोय. करंट आहे म्हणजे वायर आहे. करंट होऊन जाणार वायर. अरे गंमत सांगतो, आतापर्यंत आपण ऐकलंय की आता आपण जे 4 बाईट, 2 बाईट, 1 बाईट बोलतो. बाईट म्हणजे काय असते? तर बाईटचा हे तुम्ही ऐकलं असेल. 1 बाईट 8 बिट्स असतात. हे पटकन तोडलं निघतं. पण हे म्हणजे काय? बिट. ठीक आहे, बिट. पण 1 बिट कन्सिडर करतो आपण. 1 बिट म्हणजे काय? परफेक्ट. 1 बिट म्हणजे वायर. दुसऱ्यांना सुधारते. 1 बिट म्हणजे वायर होतं. कोणाला माहिती होते 1 बिट म्हणजे वायर होतं? नाही ना? तुला माझ्याकडे. ठीक आहे. 1 बिट म्हणजे 1 वायर होते. 1 बिट म्हणजे 1 वायर होते. म्हणजे वायर कशी? ही वायर आहे का? आहे. एका वायर मध्ये करंट असू शकतो की नसू शकतो. मग तेच दाखवण्यासाठी 1 किंवा 0 म्हणतो आपण. 1 किंवा 0 म्हणतो. आता असाच 8 वायरांचा एक आपण गुच्छ होता त्याला आपण म्हणतो 1 बाईट. म्हणजे मला आयुष्यात 1 बाईट म्हणजे 8 वायर का? एक्झॅक्टली. 1 बाईट म्हणजे 8 वायर आणि 8 वायर म्हणजे करंट वाहत आहे. तर कोणत्या वायर मध्ये किती करंट वाहत आहे त्याचं कॉम्बिनेशन 101010 8 वेळा करून आपण कोणत्या तरी एक नंबर किंवा अल्फाबेट किंवा स्पेशल कॅरेक्टर दाखवू शकतो. तुम्ही म्हणाल ते 8च का बरं? ते रहस्य आहे. ते बोलू आपण कधी त्याच्यानंतर. त्यात पण असतं. त्यात पण काही 8 म्हणजे देवाने दिलेला नंबर नाही. त्यात पण असतं. ऍक्च्युली काय असतं माहिती आहे का? मी थोडं सांगून देतो तुम्हाला. A to Z. कॅपिटल A to कॅपिटल Z. 0 to 9 आणि स्पेशल कॅरेक्टर असतात जवळपास हे 32 असतात. तर हे झाले 24, हे झाले 24, हे झाले किती? 9, 10, हे 20 झाले आणि 32 स्पेशल कॅरेक्टर्स. ठीक आहे. यांची ऍडिशन होते 94. एका वायर मधनं किती गोष्टी बनतात? 2. ठीक आहे. 2 वायर मधनं 4. 0 1 1 0 0 0 1 1 4 गोष्टी दाखवू शकतो आपण. असंच करता 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 करता. ठीक आहे. इथे 4, इथे किती झाले? 8, 16, 32, 64. आपल्याला किती गोष्टी पाहिजे दाखवायसाठी? गोष्टी दाखवणं म्हणतोय प्रत्येक. आता ते दाखवणं म्हणजे काय ते पण सांगतो. 128. 64 मध्ये तर आपण 94 गोष्टी दाखवू शकत नाही ना. म्हणून 1 वायर एक्स्ट्रा घेतली आपण दाखवण्यासाठी. या किती झाल्या? 7. पण मग तू म्हणता की 8 वायर आहे. 1 वायर असते पॅरिटी केली. ऐका, हे मी खूप अतिशय म्हणून सांगितलंय की ते जे शॉर्ट लेक्चर सिरीज असते ना त्यात हे सांगायला मला 1 तास 40 ते 50 मिनिटं लागतात. म्हणून हे फक्त वरून समजून घ्या. माहितीसाठी म्हणून सांगितलंय.
म्हणून हे 94 दाखवण्यासाठी आपल्याला या चाचणी पॅरिटी लागते. पॅरिटी म्हणजे काय, एरर आहे की नाही दाखवण्यासाठी. आता ते इंटरनल वगैरे सोडा, बट हे असं वगैरे सांगितलं मी आता. आणि नसेल माहिती आहे बाउन्सर गेला असेल तर विषय सोडून द्या. नंतर माझ्याकडनं राहल्याने गेलं माहिती माझ्याकडून किडा आहे की मी सगळं सांगून देतो आणि नंतर तुम्ही कन्फ्युज नको होता. नंतर कळलं नंतर आपण बोलू याच्यावर लेक्चर झाल्याचे. ही रॅम आहे. तो बेसिकली रॅम आहे ना, रॅम अशाच खूप साऱ्या वायर्स पासून बनली आहे. अशा खूप साऱ्या वायर्स पासून बनली आहे. तर ह्या एक जो डब्बा बनतो इथे त्याला म्हणतात बिट. आणि असे 8 डब्बे मिळून 1 2 3 4 5 6 7 8 असा हा एक डब्बा मिळून बनतो 1 बाईट. कळतं हे रिप्रेझेंटेशन. आता तुम्ही म्हणाल या डब्याचं काय महत्व. बरं मी तुम्हाला म्हटलं आठवतं की मी सांगत आहे की कीबोर्डच्या की पासून प्रेस केलं की आज काय होते सगळं सांगलं असं बोललो होतो. आज उघडू आपण. कन्सिडर करा की तुम्ही कीबोर्डची एक ही प्रेस केली. तुमच्या बोर्डापासून की स्मॉल ए कॅपिटल ए याच्यात डिफरन्शिएशन कसं होतं. तर समजा तुम्ही कॅपिटल ए प्रेस केला तर ए च्या इक्विव्हॅलेंट करंट जातो. ए च्या इक्विव्हॅलेंट करंट जातो आतमध्ये. एच्या इक्विव्हॅलेंट करंट. तुम्ही एच्या इक्विव्हॅलेंट काय हा काय विषय आहे ऐका. एक कमिटी आहे ठीक आहे आस्की नावाची, अमेरिकन स्टँडर्ड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. अमेरिकन स्टँडर्ड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. तुमच्यापैकी बसलेले सगळे इकडे इंजिनियर किंवा वैज्ञानिक आहेत जे टेक्निकली रिलेटेड आहेत. तर तुम्हाला आस्की ऐकायचं की प्रत्येक नंबरची आस्की असते, टेबल असतो का, टेबल असतो. ज्यांनी सगळ्यांनी बसून एकत्र जगासाठी स्टँडर्ड मांडलंय की ए साठी जो एक आस्कीचा नंबर राहणार आहे तो किती राहणार आहे 65. तर ह्या 65 चा करंट कसा सांगतो. याची याला आपला बायनरी मध्ये कन्वर्ट करावं लागतं. ज्यांना माहिती आहे त्यांचं ठीक आहे, ज्यांना नाही माहिती त्यांनी मला फॉलो करा की बायनरी काढतात कशी केल्या नंबरची. 65 त्याला 2 ने डिवाइड करायचं. करावर 2 ने डिवाइड किती झाले 32. हातचा किती राहिला म्हणजे रिमाइंडर किती राहिला तर मी इथे 1 लिहिलं होतं साईडला. वापस 32 डिवाइड होतं का क्वेश्चन किती आहे रिमाइंडर आहे हा क्वेश्चन आहे. तुम्ही डिवाइड करा वापस 16 ला रिमाइंडर 2. आता तुम्हाला वरला थांबायचं का नाही अजून एकदा डिवाइड करायचं 0 1. इथे 0 येईपर्यंत आपल्याला काम करायचं आहे. मग काय करायचं की याला उलट लिहत आणायचं. किती झालं हा 1 0 0 0 0 0 1. ही झाली बायनरी. आता तुम्ही लक्ष द्या आपल्याकडे एका बाईट मध्ये किती वायर होत्या 8. 3 वायर 2 वायर 3 वायर 4 वायर 5 वायर 6 वायर 7 वायर 8 वायर. यांनाही मॅप करा कोणत्या वायरमध्ये करंट पाठवायचं आणि कोणत्या वायरमध्ये करंट नाही पाठवायचं. ही कॉम्बिनेशन घेऊन आपण आतमध्ये सांगतो की हे बाबा हा आलाय. बरं तुमचं म्हणणं असेल की चायला इंडिकेटर किती घेतो. बरं हा कॅरेक्टर म्हणजे 8 चाललंय. तुम्ही समजा एखादी नंबर घेतला तसं 65 ची बायनरी ही होती तर 244 पण काहीतरी बायनरी असेल ना. आणि ती नक्कीच ह्या नंबर पेक्षा जास्त जाईल आणि नंबर पेक्षा या 8 पेक्षा पुढे जाते म्हणून म्हणजे 8 वायर पेक्षा पुढे जाणार आहे म्हणून तर आपण म्हणतोय की त्यात 4 बाईट लागणार आहे. 4 बाईट म्हणजे किती वायर झाल्या 32. म्हणजे एक इंटिजर दाखवण्यासाठी 32 वायर्स लागतात. आणि ही स्पीड नाही का व्हीएलएसएची फॅब्रिकेशन ऑफ वायर्स इनटू अ सिंगल युनिट म्हणून वायर्स असतात ना. आणि तेव्हा तुम्ही म्हणता की माझ्या मशीनवर माझ्या सीपीयू हा 64 बिटचा आहे. याचा अर्थ काय होतो की तुमच्या सीपीयूला 64 वायर्स
प्रोसेसिंगसाठी 32 बिटचा असला तुम्ही काय म्हणता की 35 पॉईंट हा त्याचा अर्थ आहे काही रॉकेट सायन्स नाही हा विषय घेतला का कोणाकोणाच्या बत्ती पेटल्या यावेळी आता आम्हीची पेटली तोंडाला समजते या आता कळलंय तुला तुम्ही फक्त म्हणायचं म्हणजे तुला 64 घे पॉवरफुल आहे का ते आता कळलं. चला हे क्लिअर झालं एवढं आता आपण पुढे जाऊया. आता हे बघा जेव्हा मी म्हणतोय माझा प्रोग्राम दिला होता माझा प्रोग्राम मरणच आहे एरर आउट नाही तेव्हा म्हणतोय की एका इंटला 4 बाईट भेटतात तर मी समजा माझा प्रोग्राम मध्ये लिहिलं इंट a is equal to 4 तर मला पुढची बायनरी करावं लागतं ठीक आहे पुढची बायनरी कसं असतं माहिती का 0 1 2 3 बायनरी करतात 0 ची असते 0 0 0 0 1 ऍड करायचा 0 0 0 1 0 0 1 0 0 0 1 1 हे नॉर्मल गोष्ट आहे की ऍड करायला द्यायचा पण जेव्हा काय होतं माहितीये का 1 + 1 होतं ना तेव्हा काय करायचं माहितीये का म्हणजे त्याचा 4 ची आली ना तुम्ही लक्ष द्या इथे एक ऍड होईल ना आता ठीक आहे इथे एक ऍड होईल इथे कॅरी घ्यायचा असतो 4 जेव्हा कशी होते 1 + 1 0 कारण 1 0 होतो 1 + 1 इकडे 1 म्हणजे 1 + 1 1 0 इथे कॅरी घ्यायला 0 + 1 1 आणि 0 0 1 0 0 अशी बाहेर आहे सोपा विषय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट कारण सगळे इंजिनियर असतात जेवढी लोक आहेत तर ही गोष्ट माहिती सांगली असं मी कन्सिडर करतो नसेल मी आता सांगितली तर कोणाला माहिती नाहीये बरं कोणाला माहिती आहे त्यांनी आजवर करा आता मी लक्ष द्या मी म्हणतोय की बरोबर आणि ही काय वायर्सनी बनल्यामध्ये आहे ठीक आहे तर कन्सिडर करा की जेव्हा मला स्टोअर करायचंय कॅर ch is equal to a ज्याच्यातले कॅर ch हे काय माहिती सोडून द्यायची नंतर बघू आपण पण मला a स्टोअर करायचा आहे रॅम मध्ये तर मला आता म्हणजे बाहेर गेली 1 0 0 0 0 1 मग इथे कशी स्टोअर माहिती आहे का 1 0 0 0 0 0 1 मग ही गोष्ट पूर्ण रिप्रेझेंट करते की बाबा इथं ए स्टोअर झालाय कळलं काय तुमच्या रॅममध्ये स्टोअर कसं होत आहे इथे ए स्टोअर झालाय असंच मला इथे एखादी इंटिजर स्टोअर करायचं तर म्हणजे काय होतं इथे बरोबर असं म्हणजे आता याच्यात दाखवलं तुम्हाला हे समजा एक बिट आहे ना तुम्ही कन्सिडर करताय की ते 32 म्हणजे कन्सिडर करायचे 32 लागतील मला एक ए स्टोअर करायसाठी म्हणजे कन्सिडर करा म्हणतो मी की हे इथे हे टोटल डॉट केलं मी इकडे हे टोटल मिळून 32 बिट्स आहेत म्हणजे 4 बाईट्स आहेत ठीक आहे हे इथं सगळं मिळून माझा मी 10 दाखवू शकतो 12 दाखवू शकतो 14 दाखवू शकतो 0 दाखवू शकतो 1 दाखवू शकतो या 32 मध्ये डॉट केल्यावर येते हे टोटल 32 आहे म्हणजे 32 डब्बे आहेत पण काय होतं माहितीये का बिट्स मध्ये बोलणं थोडंसं अवघड होतं म्हणजे कसं आहे की अरे 1000 मिलीग्रॅम आहे म्हणजे 1 किलो आहे तुम्ही भाजीमध्ये जर म्हणता का मला 2000 मिलीग्राम भेंडी द्या असं म्हणता तुम्ही ते म्हणता 2 किलो भेंडी दे ठीक आहे 2 किलो भेंडी दे तुम्ही कधी स्वयंपाक करून म्हणता का मला 4 किलो सोनं दे नाही तिकडे युनिट बरोबर आहे की 4 ग्राम सोनं किंवा 1 तोळा सोनं हवं त्याच्या हिशोबाने बरोबर आपण युनिट बनवून ठेवले यांनी पण यांचं युनिट बनवून ठेवला बरोबर हे बोलले की आम्ही बाईट्स मध्ये बोलू शकतो आम्ही बिट्स मध्ये नाही आम्ही बाईट्स मध्ये बोलू म्हणून तर तुम्ही तिकडे येते ना तुमचं की बाबा जेव्हा तुम्ही म्हणता की सगळ्यात छोटा काय माहिती आहे एक बिट मग तुम्ही काय म्हणता तुम्ही बोलता का हे माझी रॅम जी आहे ना ती टिंब बिट्सची आहे तुम्ही काय म्हणता नाही माझी रॅम 4 जीबीची बरोबर आहे मग असेच वेगवेगळे युनिट्स आहेत कसं असं म्हणते का एक बिट एक बाईट म्हणजे
8 बिट सिस्टम. 1 किलोबाईट म्हणजे 1024 बाईट्स असतं. 1 MB म्हणजे 1024 किती KB असतं. 1 GB म्हणजे 1024 MB असतं आणि 1 TB म्हणजे 1024 GB असतं. तुम्ही म्हणाल 1024 का 100 घ्यायचं होतं ना, 100,000 वगैरे घ्यायचं होतं ना. पण कसं असतं माहितीये का, 2च्या पॉवर मध्ये 10 आणलं तर 1024 येतो. त्याच्यामुळे ते कसं आहे, म्हणजे 2च्या पॉवर मध्ये तुम्ही करत गेले ना तर कधीच 1000 येत नाही, 1024 येतं. पण तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल तर तुम्ही म्हणता की माझी 500 GB ची SSD आहे, ती 500 GB कधीच नसते, 512 ची असते. ठीक आहे, तो तिकडे पॉवरचा विषय आहे. कळलं? 512 एक झालं ना, म्हणून जर 512 इंटू 2 केलं किती होतं, 1024 होतं ना. 2च्या पॉवरचा विषय आहे तो, तुम्ही 2ने मल्टिप्लाय करा वापस. तुम्हाला कळलं का, मॅथचा विषय होता. पण मोठा तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की रॅम ही वायर्सची बनली आहे. वायर्स म्हणजे परत माझं म्हणणं आहे, तुम्ही आतापर्यंत काय शिकलो, तुमच्या डोक्यात काय गेलं पाहिजे, कॉन्क्लुजन काय असलं पाहिजे. ठीक आहे, समिंग इन द कॉल बिट वायर असते. 8 वायर म्हणजे 1 बाईट असते, तो एक मोठं युनिट आहे. केबी काय असतं, MB काय असतं, GB काय असतं, TB काय असतं, हे सगळं वायर्सच आहे. नंबर ऑफ वायर्स आहेत त्याच्यात. हा विषय क्लिअर झाला का? अल्टिमेटली जे आपण युनिट म्हणतोय MB GB जे बाईट्स आहे ते बिट आहे, हे सगळे वायर्सच आहे. रॅम ही वायर्स पासून बनली आहे आणि रॅम मध्ये आपण जे म्हणतो की माझी प्रोसेस चालली आहे, तिला जागा भेटते, ती म्हणजे वायर्सच्या हिशोबाने भेटते. ऍक्च्युअली तो राहून दाखवतो ना, गोळा दाखवतो ना, तो म्हणजे प्रोसेस नाही आहे. स्क्वेअर भेटतो नाही, कुठेही भेटते ती. त्याचा वेगळा विषय टेक्स्ट डेटा ॲबस्ट्रॅक्ट मला तो एक वेगळा विषय, एकदा जोडून कसं ठेवतं ते आपल्याला ओएस सिस्टम डिझाईनला जावं लागेल. तो सध्या विषय नाही आपला. आपला विषय काय ते पण सांगू शकतो मी काय होतं. पण आता आपला विषय काय माहितीये का, की जेव्हा माझी प्रोसेस जाते त्याला रॅम मध्ये कुठेही एंडला कुठे जागा, याला तिकडे जागा, चेंजिंग असते एका ठिकाणी सगळं. ती जागा ती अशी वायर ती भेटते. कारण आपण प्रोग्राम मध्ये काय लिहितो, इंट A is equal to 4 अशी भेटते जागा. कॅर CH is equal to काहीतरी ती अशी भेटते जागा. कळले? ऍक्च्युअली दिसणारी जागा कशी भेटते कळले का? क्लिअर झालं का? क्रिस्टल क्लिअर 100% कोणाला आहे आता इथे बोलतो सगळं. पक्का शुअर आहे? काही पण प्रश्न विचारला उत्तरी. तर मग मला एक सांगा की समजा मला फ्लोट स्टोअर करायचा, फ्लोट रॅम मध्ये तर कोण मला एक्सप्लेन करू शकतो की ऍक्च्युअली फ्लोट स्टोअर कसा होईल, तिकडे किती वायर भेटतील, फ्लोटला 4 बाईट लागतात. कोण एक्सप्लेन करू शकतं की समजा म्हटलं की कन्सिडर करा की तुम्ही एखादी 4.5 नावाची फ्लोट स्टोअर करायची, तुम्हाला पॉईंट असतात, ठीक आहे, सिंगल रिजन वगैरे सांगतो, तर तो स्टोअर कसा आहे कोण एक्सप्लेन करू शकतो? आपल्याला माहिती शिवम करू शकतो, ट्राय करा. बरं, मी तुझ्या उत्तर दे. फ्लोटला किती जागा लागते? 4 बाईट म्हणजे अल्टिमेटली काय, बिट्स म्हणजे काय, वायर्स आहे. म्हणजे अल्टिमेटली ते बाईट्स वगैरे वगैरे सगळं वायर्स आहे. म्हणजे फ्लोट स्टोअरला मला किती वायर लागतील टोटल? किती? 32 वायर लागतील. आणि 32 वायर मध्ये मला कोणता नंबर रिप्रेझेंट करायचा दाखवावा लागेल. जसं मी म्हटलं होतं की मला मी कीबोर्डने टाईप केलं तर च्या रिप्रेझेंटेशन मध्ये व्होल्टेज जातं. व्होल्टेज म्हणजे करंट असतो, ठीक आहे. तर VI, ठीक आहे, व्होल्टेज माहिती असेल तुम्हाला, ओम्स लॉ वगैरे. तर ए ला रिप्रेझेंट म्हणजे एला करंट मध्ये कन्वर्ट कसं करायचं यासाठी मला आस्की बसली आहे. आस्की काय म्हटलं, एची इक्विव्हॅलेंट व्हॅल्यू किती आहे? 65 चा करंट कसा काढला? बायनरी. इकडे आपण केलं होतं, बायनरी काढला तो बरोबर करंट त्या वायरला 100 वायरला तेवढं करंट दिले. म्हणजे काही वायरमध्ये करंट दिलं, काही वायरमध्ये करंट नाही दिला. असं करून आपण बनवलं. अल्टिमेटली हे कोणापर्यंत पोहोचलं? सीपीयू पर्यंत. आणि सीपीयू मध्ये म्हटलं 64 बिट 32 बिट त्याचप्रमाणे आपण करंट पाठवतोय ना, मग तिकडे तो सायकलचा विषय येतो, किती सायकल मध्ये होते वगैरे.
मॅप होत आहे का सगळं? हो. मॅप होत आहे का? सीपी आर्किटेक्चर वेगळा विषय आहे, पॉलिमॉन वगैरे ते. हे पूर्ण विषय कळला का की स्टोर काबर करायचंय. म्हणून तर म्हणतोय मी की समजा माझ्या इंटिरियरला जागा लागलाय 1 BHK मी 3 BHK का देऊ. म्हणून तुम्ही कमी जागा दिली त्याला. ते टाळल्या एररनेच भेटलं असणार आहे की याला एवढी मग कमी. म्हणून तर मेमरी मॅनेजमेंट सीचा अतिउत्तम आहे. जिंकताय का विषय कळलं का? हा 4.5 का तयार थांबली प्रेसिडेंसी होते पहिले. ओके. प्रेसिडेंसी होते. अजून काय आपण डायरेक्ट सुरू केलं आता तिकडे जस्ट सुरू केलंय. कोड लिहायचं बाकी आहे माझा अजून. सुरू करायचं. सगळ्यात पहिले आपण प्रूफ मागू कंपायलरला की बाबा तुझी साईज किती आहे. सगळे फंक्शन असतं ते आपण बोलता बोलता करूया. चला सगळ्यात पहिले मी काही प्रोग्राम्स केले असतील तर ते rm a.out post क्लिअर करतो सगळं. सावध योजना कमी 6 आणि हे नावं असे काय तर मी माझी म्हणतो तुमची पण म्हणतो तुमचा हिशोबात तुम्ही काही घ्या. इन्सर्ट केलं मी ते इकडे आलो. आज stdio.h घेऊ. चला हॅश इन्क्ल्यूड stdio.h इथे म्हणतो मी void नेम प्रिंटच करतो मी इथे. प्रिंटच इथे म्हणतो बाकी सोडा. फक्त तुम्ही मेन मुद्द्याकडे लक्ष देते %LD वगैरे वगैरे आपण बघूया. ते म्हणतो मी की साईज ऑफ इंट म्हणतो. बरं एक सेकंड मी तुम्हाला एक गोष्ट बोललो तुम्हाला आठवत असेल तर की पॅरामीटर्स 2 आलेचे सोबत त्याला आपण काय म्हणतो फंक्शन म्हणतो. त्याला फंक्शन म्हणतो. मग आता मी इथे साईज ऑफच्या पुढे 2 दिले त्याच्यात काहीतरी दिलं. हे फंक्शनची बॉडी पण सांगितली मला 2 करली मदत की मी दिली आहे की ऑलरेडी अशीच आहे. आपल्याला दिसत नाहीये साईज ऑफची बॉडी. बरोबर आहे. म्हणजे हे फंक्शन आपलं आहे की सीच आहे. बट म्हणजे याला कोणतं म्हणतात रिडिफाईन्ड. चला यांना कॉपी करतो मी. अरे एक काम करूया की ते आपल्याला कळणार नाही पुढे जाऊन की हे कशाचं आहे. तर मी इथे लिहितो की हे इंट ची साईज एवढी आहे आणि याला मी कॉपी करतो. तुम्हाला कमांड्स कळत नसतील ना. अरे सोपं आहे ते काही खूप अवघड गोष्ट नाही आहे. कॅर मी तुम्हाला एक काहीतरी देऊन देईल की एक म्हणजे मोठ्या कमांड असतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही विंडोजमध्ये आणि जरी नसेल कळत ना कोणाच्या बाबाला पूर्ण कमांड A to Z लिहायचा पाठ नाही. ठीक आहे. सगळ्यांना कुठे माणूस आहेत ना सगळे काही ना काही विसरतील काही ना काही लक्षात राहतील. विंडोजमध्ये जसं तुम्ही करता की राईट क्लिक केलं कॉपी केलं की हे केलं की मग सिलेक्ट करून कंट्रोल-C वगैरे करताना इंटरनली असंच कमांड कॉल करतं. कमांडच कॉल करतं अल्टिमेटली. डिरेक्ट काय म्हणतं की अरे बाबा तू ते जीवर वगैरे करशील त्यापेक्षा जे इंटरनली करतं ते तू करतो इकडे कमांड यूज. हा विषय आहे. जसं आपल्याला वाटलं की ह्या कमांड इथे विंडोजमध्ये मी हे कंट्रोल करून कॉपी करून पेस्ट करतो वगैरे वगैरे तर लिनक्समध्ये चेक करायचं ऑनलाईन गुगलचा वापर करून बघायची काय कमांड आहे. तो सांगतो की तू 3yy दाब
म्हणजे एस्केप दाबून मग तो कॉपी होतो, 3 लाईन कॉपी होतील, 3 लाईन यांग्स म्हणतो तो वाय केली. ठीक आहे, तर असं करायचं, ते बघायचं, थोडंसं एफर्ट्स घ्यावं लागतील, लक्षात तर राहणार नाही. आणि ते एवढ्या वेळा करून आपण ते लक्षात राहतात त्या गोष्टी. चला, कॅर झालं, इंट झालं, फ्लोट, डबल वॉइड, सगळ्यात मस्त विषय वॉइड असणार आहे. बट नाही, छान उत्तर आलं. इकडे एक काम करूया आपण, लॉंग पण घेऊया. समजा तुम्ही % डी दिलं ना, तर तो तुम्हाला म्हणतो की अनसाइन्ड एंड साठी बघू पुढे जाऊन ते अनसाइन्ड साइन्ड एंड काय असतात या गोष्टी. चला, याला जीसीसी तुम्हाला माहिती आहे का, मधल्या फाईल्स कशा म्हणजे काय कमांड होती मधल्या फाईल्स बनवायच्या? टेम्प की टेम्प्स? टेम्प, टेम्प्स आहे. घरी प्रॅक्टिस करा. आणि असं होतं बरं, मी ज्या वेळेला स्टुडंट ऑब्झर्व केलं, अरे मास्टर रोज सांगतो सगळंच कळतं, पण तो बॅकलॉग जर पूर्वी गौरव नाही, रोजच्या रोज तेवढं झालं. मी तुम्हाला सांगतो, असाइनमेंट्स नसतील तर तुझ्याची रिव्हिजन करायला 15 ते 20 मिनिट लागतात. ती तुम्ही रोज करत राहिले, सतत किती लक्षात राहतं, नाही सगळं उडतं. मग फक्त आहे केलं तर होतं, पण आठवत नाहीये. मग इंटरव्ह्यू मध्ये लोक म्हणतात की राईट नाव आय एम नॉट एबल टू रिकॉल इट, बट डेफिनेटली आय हॅव स्टडीड दिस, आय नो. I will have to revisit this concept and I will definitely look into it, and next time I will make sure that I give this answer correctly. हे असलं म्हणून इंग्लिश झाडून निघून जातात. त्यापेक्षा सरळ सरळ रोज रिव्हिजन करा. जर कळू नका आपल्या इंटरव्ह्यूवर समोर. ओके, तर आता ./a.out किती म्हणतोय तो? इंटची किती आहे? कॅरची किती आहे? फ्लोटची किती आहे? डबलची किती आहे? वॉइडची किती आहे? वॉइड, बरोबर. वॉइड अतिशय इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, अतिशय इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे वॉइडचा. लॉंगची किती आहे? बरं, आपण वॉइड मध्ये पण एक गोष्ट टाईप कशी करू शकतो मला माहित नसेल का? हँग झालं सगळे. करू आपण, करू. बघितली साईजेस किती आहे? प्रूफ भेटला की एवढंच साईज आहे या कंपायलरची. ओके, आता मला कोण सांगू शकतं की इंटला 4 बाईट देणं म्हणजे रॅम मध्ये काय होणार आहे? थोडं नीट एक्सप्लेन करून त्यांनी हात वर करा आणि प्रयत्न करा, नसेल तर कोणी जीव थोडी घेणार आहे. इंट i = 4 लिहिलं म्हणजे इंटरनली काय होणार आहे? सांग देस. परफेक्ट, बरोबर आहे, हेच सांगायचं होतं. ठीक आहे, इन्व्हॉल्व हो, ट्राय कर, जमतं तुला. ठीक आहे, 32 बिट्स म्हणजे 32 वायर लागणार आहे, आणि 32 वायर मध्ये आपल्याला अकॉर्डिंग करंट द्यावं लागणार आहे. करंट कसा देणार आहे? ASCII मदत घेऊन. ठीक आहे, इन केस ऑफ कॅरेक्टर्स, बट इन केस ऑफ नंबर्स बस इझी बिझी, एकदम चिलॅक्स. ठीक आहे, आता समजा मी तिकडे स्पेशल कॅरेक्टर दिलं, एंटर दिलं, तुम्हाला काय एंटर मध्ये फटकन खाली अरे मस्त असं एंटरची पण तिकडे असते, स्लॅशची पण तिकडे दिलेली असते याच्यात. तुम्ही एंटर दाबले. आता माझा मेकॅनिकल कीबोर्ड आहे, बरं आता मस्त विषय करू नका तुम्हाला एक. हा माझा मेकॅनिकल कीबोर्ड आहे, याच्या बटन्स दिसतात, ब्लू बटन्स यायच्या. आता समजा मी ही एस्केपची बटन काढली, जाऊ दे एस्केप नको काढायला, दुसरी काढू कोणते तरी. समजा मी काय केलं की ही बटन काढली, अप ॲरोची ही काढली आणि ही साईडची काढली. समजा लेफ्ट साईडला मी अप ॲरो लावला आणि इथं मी दुसरी लावली, तर माझं काय तिकडे मी जेव्हा दाबेल तेव्हा काही बदलेल का? कारण जे काही जुडलंय ना ते या ब्लू की सोबत जुळलंय. ह्या बटनचं आतमध्ये व्होल्टेज किती राहणार आहे हे फिक्स आहे, आणि प्रत्येक कीबोर्ड बनवणार ते ठरवून ठेवलंय प्रत्येक कीबोर्डवाल्याने. कळतंय का? आता मी लावत नाही कारण ती लागत नाही,
ती लागत नाही तशी, कारण याचं स्ट्रक्चर असं आहे की बरोबर ती तिकडंच लागणार आहे. असं तुम्हाला मेकॅनिकल कीबोर्ड तुम्ही मार्केटिंग करायला थोडी बोलवलं. तर तुम्हाला विषय कळला असेल की बरोबर ज्याचं काम तेच आहे, ज्याचं काम तेच आहे. म्हणजे सोने पे सुहागा आहे. बरं, आज मी ते मेकॅनिकल कीबोर्डचा आवाज ऐकायला मस्त वाटतो म्हणून मी तो इकडे आणला की इथून टाईप करू आज. त्याचं कामही बढिया होतं, एक नंबर. सो ए कडून झेड लावला आणि झेड कडून ए लावला आणि झेडची की दाबली तरी आतमध्ये करंट एकच जाणार आहे 65चा. ऍक्च्युअल असंच होतं. कीबोर्डची की दाबल्यापासून करंट काय जातो ते सीपीयू प्रोसेस करतं, कारण तो पण तो वायरनेस कलेक्ट करतोय ना गोष्टी. हार्डवेअर म्हणजे वायर्स नाही म्हणलेलं, वायर्स म्हणजे करंट जातो. कळतंय? आपण जे स्टेटमेंट आतापर्यंत थोडं वेग म्हणत होतो, आता ऍक्च्युअल मध्ये काय होतं कळतंय? सगळ्यात बेसिक युनिट आपल्या बॉडीचं काय असतं? सेल असतो, बरोबर आहे. तसं याचा बेसिक युनिट हे कीजच आहे. युनिट तर आपण कोड लिहितोय, कळतंय? ह्याच तर करंट आतमध्ये चाललंय. ते म्हणून मग आपण बायनरी मध्ये का नाही लिहित? कोणाच्या बापाला बायनरी पाठायचंच बोलते प्रत्येकाची. ए लिहायचं तो काय 1000001 थोडी घेणार आहे. आपल्याला एनेच करावं लागेल ना, जे आपल्याला सोपं आहे आपण तेच करू. कोणी म्हटलं की हे मला 4040 म्हणजे याचा बायनरी सांगता, आपल्याला काढावं लागेल ना. पाठ थोडी गेलाय, पण लिहिताना 4040 सोपं झालं, विषय संपला. तो थोडी करंट पास करणार आहोत आपण. क्लिअर झालं? रॅम ही वायरची बनलेली आहे. पुढं आता निवांत लक्ष द्या, ऐका आपण काय करणार आहोत. आपण हे बघितलं सगळं की काय काय एक्झाम्पल बघितलं की एका म्हणजे ज्याला जेवढी जागा पाहिजे त्याला तेवढी जागा द्यायची. 1 BHK, 1 RK, 2 BHK, 3 BHK, ज्याला जशी जागा द्यायची आपण तशी दिली. आता आपल्याला थोडंसं बघायचंय की डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन किंवा डेफिनेशन मधल्या काही गोष्टी बघूया. कन्सिडर करा, थोडंसं इमॅजिन करा की मी एक कोड लिहिला, इंट एक्स, ठीक आहे, इंट एक्स आणि सेमीकोलन देऊन दिला आणि प्रिंट केला तो एक्स. तर ते डिक्लेरेशन आहे की नाही आहे? पहिली गोष्ट तर हा विषय काय वाटतं तुम्हाला? बरं, ज्यांना डिक्लेरेशन वाटतं त्यांनी हात वर करा की इंट एक्स फक्त लिहिलं मी तर ते डिक्लेरेशन आहे. सगळ्यांनी हात वर केलं तुम्ही, ठीक आहे. डेफिनेशनचा अर्थ काय होतो की त्याला व्हॅल्यू भेटली आहे. मानता की नाही? एवढं मानता की नाही? ठीक आहे. मी काय करतो, एक नवीन हे बनवतो. मी ते काय म्हणतो, इंट एक्स इज इक्वल टू इंट एक्स आणि याला प्रिंट करतो. तर काय होईल? एरर येईल ना, एरर येईल ना, बरोबर आहे. काय म्हणतोय तो? एक सेकंड, ठीक आहे, एक सेकंड. बघूया बघूया. कोणी म्हटलं शिवक म्हणला का? किती आली? बरं, ठीक आहे. किती आली? किती आली? अशी भरभटत काय येते? काही पण येत आहे. तुम्ही गेस करू शकता कोणी काय आहे? चला यावेळी सांगा काय येईल. आहे कोणी? सांगा सांगा काय कोणालाच माहित नाही. बरं, हा विषय काय? गार्बेज म्हणजे काय कोणाला माहिती आहे? त्यांनी हात वर करा. गार्बेज म्हणजे नेमकं काय होतं?
हा बोल सोडून. ते रॅम मध्ये वापरतोय ना डिक्लेअर करतोय आपण ते हे नाही केलं, क्लिक नाही केलं, जे ऑलरेडी जे मला सेट होतं हा तेच झालं ते प्रिंट कर. ही आता लिंक लागली की हे आधीपासूनच माहिती होतं. अच्छा गोखले जरा बसणं माहिती. चल गुड. तुला की त्याच्यात करंट असेल तो बरं मग मला एक सांगा, अजून एक विषय आहे. तुम्ही म्हणता की आधी यूज केली, मी रिस्टार्ट करून चालू केलं, रॅम तर क्लिअर आहे, नंतर झिरोला पण येईल कधी, कारण 0000 पण ठरवू शकतं ना. कारण ते झिरो पण येईल ना. कदाचित एक्झॅक्टली गार्बेज मध्ये तिथे जो करंट आहे तो येऊ शकतो, झिरो येऊ शकतो. एक्झॅक्टली मस्त एक नंबर. ह्या कॉन्सेप्ट माहिती असणं म्हणजे देव पावणं आहे. ठीक आहे. तिथं जो करंट आहे, पहिली गोष्ट म्हणजे माहिती असावी की ते बिट्स म्हणजे वायर आहे, त्या बिट्स मध्ये काय करंट होता आणि तो झिरो येऊ शकतो आणि जे अर्धे सेट होतात ते येऊ शकतं. याचं एक उदाहरण देतो. ठीक आहे. मस्त एक उदाहरण तुम्हाला लक्षात राहील नाही. हॉटेलमध्ये जाता का तुम्ही? हॉटेलमध्ये जाता का? मी आता म्हणजे रिसेंटली चैतन्य आहे ना आपल्या इकडे गेलो होतो, चैतन्य FC रोडचं मस्त आहे, जाऊन बघा. कधी पराठे असतात तिकडे, एक नंबर असतो. चैतन्याला गेलो तर आपण जनरली विकेंडला वेटिंग नसते इकडे, तर आपण काय करतो, बघतो कोणत्या टेबल लवकर म्हणजे मोकळा होईल तिकडे जाऊन बसूया आपण. तिकडे आधी कोणतरी जेवलं असतं, त्याचं ताट असतं ते म्हणजे गोल ते चैतन्याचं. कोणी गेलंय का चैतन्याला? लाज वाटली पाहिजे, तू मॉडर्नला होतास. ठीक आहे. तर तिथे चैतन्याला आपण गेलो तर तिकडे एक ताट असतं आणि तिकडे ताट असतं, त्यात खातात सगळे आणि झालं की तिथेच ताट ठेवून जातात. ते ताट ठेवलंय तिथे जेवलंय, आपण तो ताट उचलून नेल वगैरे वाट बघतो का नाही. मी ऑर्डरच दिला नाही, मी पटकन जाऊन बसलो तिकडे. मी ऑर्डरच दिला नाही, पटकन जाऊन बसलो तिकडे. त्यांनी त्याचं राहिलं क्लीन नाही केलं, पण मी त्या टेबलवर जाऊन बसलो. पण आत्ता कोणी म्हटलं की ह्या टेबलवर कोण आहे, तर मी आहे. ठेवलं काय ते आधीची उरलेली ताट, ते माझे कामाचे आहे का नाही, असं इथे पण आहे. मी देऊन तर दिलं की हा काय एक्स तिकडे जाऊन बसलाय, पण आधी ते कोणतरी भलतरी सापडलं तर गोष्ट तिकडे ठेवलाय, तोच तर हल्ली मी केली. पण तिथे हा टेबल तुम्ही पहिल्यांदाच गेले, मोकळा आहे सगळं, तुम्हाला झिरो पण भेटू शकतो. मग तिकडे मोकळा आहे टेबल, काय इथे काहीच नाहीये, झिरो आहे. तुम्हाला दोन्ही गोष्टी भेटू शकतात. बरं आता हे नाही, आता मला सांगा, इथे व्हॅल्यू तर असाइन झाली आहे. तुम्ही काय बोलले की डिक्लेरेशन म्हणजे व्हॅल्यू नाही आली आहे. हा तर इनिशियलाइज झालाय, मग हे डिक्लेरेशन आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे हे डिक्लेरेशन तर नाही आहे, हे डिक्लेरेशन तर नाही आहे. मग तुम्हाला हे डिक्लेरेशन आहे तर आहे काय? आता तर आपण फंक्शनचे बोललो होतो की तो येणार आहे पुढे, तो आलाय का नाही, पण हा तर इनिशियलाइज झालाय, हा सगळंच आहे. ते फंक्शनच्या बॉडीसारखं गेले, व्हॅल्यू पण भेटली, मग इथे डिक्लेरेशन नाही आहे. मग इथे डिक्लेरेशन असतं काय? हाच तर विषय आहे पुढच्या लेक्चरचा. हाच तर विषय आहे. आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. आणि आय थिंक आज बऱ्यापैकी वेळ झालेला आहे. अगेन काही कन्स्टंट्समुळे आपल्याला थांबावं लागतं, नाहीतर ते लेक्चर मिस होतं आणि स्टुडंट्सचे नुकसान होतं, जे की आपल्याला होऊ नाही द्यायचं. म्हणून आपण ते थांबत आहोत. जवळपास एक बऱ्यापैकी वेळ आपण कव्हर केलेला आहे आणि होपफुली तुम्हाला बोर झालं नसेल. ते मला माहिती आहे की ते तेवढा कॉन्फिडन्स आहे, तो ते गोष्टीचा कॉन्फिडन्स आहे मला की बोर होऊ देत नाही. ठीक आहे. म्हणून जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण इथे थांबत आहोत. पुढची सस्पेन्स सोबत तुम्हाला सोडलंय की नेमकं डिक्लेरेशन आहे तर आहे काय, हे आपण उद्या बघू रात्री 8 वाजता ऑनलाईन. करून दे स्टॉप.